हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आमच्या इकडे रोजची सकाळ ही अशीच होते. सुंदर अशी सकाळी भक्तिगीतं आणि भक्तिगीतं झाल्यानंतर बरोबर 7 वाजता ही आरती चालू होते आणि आरती वगैरे ऐकलं की मनाला एकदम प्रसन्न वाटतं. आणि रोज सकाळी म्हणजे अगदी 365 डेज हे असंच रुटीन असतं. आणि गावाकडे राहण्याचा हाच एक मोठा फायदा आहे की सकाळ खूप सुंदर अशी पाहायला भेटते. तर चला, मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे, तर होपसो या पण ब्लॉगला तसाच मला मिळेल अशी मी आशा करते. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सकाळच्या वेळेला खाली गेलेली तर अंगणामध्ये सुंदर असं हे पिजन दिसलं, पूर्णपणे व्हाईट कलरचं. बराच वेळ ते खूप शांत असं बसलेलं, त्याच्या अंगावरती एकही कुठलाही डाग नव्हता. आणि निसर्गाची किमया खरंच फार सुंदर आहे की ते खूप मस्त दिसत होतं. आणि त्याच्यानंतर सगळं घरातलं आवरून घेतलं आणि बाहेर निघालेलो आहोत सकाळीच. तर ते कुठे पुढे गेल्यावर समजेल. टुडे इज ओपन डे. बघूया आता, अभी देखते हैं क्या क्या लिखा है पेपर में. मैं जा रहा हूँ ऐसे. बाय. क्यों? मोदी खाने के लिए लायक नहीं क्या तू? क्यों? क्योंकि मैंने एकदम में ना थोड़े कम नंबर पाड़े इसीलिए अभी देखेंगे ना कितना. मला मारू नको का? लेट होता पेपर. इट्स ओके. पुढच्या बेटर तयार करा. बेटर म्हणजे अजून चांगली तयारी करा. काय तो पेपर घरी घेऊन येतो पाहिलं. कोणी नाही देत घरी. हा वर आम्हाला पेपरच ना दाखवत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॅम आमची पण अशीच म्हणते. हो का? येस, गुड मॉर्निंग. सो वी आर गोइंग टू स्कूल. कसं बोलू ग? मराठी इम्पॉर्टंट. मराठी इम्पॉर्टंट. तर आज आहे ओपन डे क्रिशा त्रिशाचा आणि सकाळचे वाजलेले आहेत 9. आणि आम्ही झालो आहे लेट. नाही, लेट नाही झालोय, 9चाच टायमिंग आहे. 10 मिनिटामध्ये आम्ही पोहोचेल आता. तर चला ओपन डे ला जाऊया. मी तू काय? स्कूल वर भेटलो आपण. येस, स्कूल मध्ये भेटूया आता. तोपर्यंत बघूया आता दीदीनी आणि त्रिशाने काय पेपर लिहिलेत. पेपर उठते. तर ओपन डे झालेला आहे आणि माझी 2-3 कामं जी होती ती पण आता होत आलेली आहेत. आणि आता पटकन आपण घरी जाणार आहोत कारण बाळ पण घरी थांबलेला आहे. त्याची आंघोळ वगैरे झालेली असेल पण तो जास्त वेळ काही जर झोपला नाही तर उठेल आणि त्रास देऊ शकतो घरी. तर चला, आमची दोघांची जी कामं होती ती झालेली आहेत आणि आता मी चाललेलो आहोत घरी. मज्जा आली ना. काय? तर आजचा दिवस कसा गेला काही समजलंच नाही. ज्या वेळेला आपण बाहेर जातो तेव्हा आपले बाहेर 2-3 तास गेले की मग घरी आल्यानंतर फार वेळ पुरत नाही. तर तसंच झालेलं. घरी आले त्याच्यानंतर बाळाला भेटायला त्याच्या आजी आल्या होत्या मुंबईच्या, म्हणजेच त्याच्या बाबीची त्या आत्या आहेत. तर त्या आलेल्या, त्या मस्तपैकी भेटल्या. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आता स्वयंपाकाची तयारी. आणि सध्या थंडीचा सीझन आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये गाजरचा हलवा नाही झाला तर कायच बोललं पाहिजे. सो आज मस्तपैकी वांग्याची रस्सा भाजी, त्याच्यानंतर गाजरचा हलवा असा बेत आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला त्रिशाचा अभ्यास कोण घेते बघा. तर चला, आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. होपसो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. So now 2 years now. Years.
असंच बघून काढा असंच. हा